बैलगाडी मालकांनी लक्ष द्यायचं. आज आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक काळा दिवस म्हणून आज या ठिकाणी हा दिवस उगवला. एक महाराष्ट्राचा लाडका नेता, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. त्याबद्दल आपण या ठिकाणी सर्व बैलगाडी मालक असतील, व्यावसायिक असतील, सर्व आलेले चाहता वर्ग असेल, सर्वांनी आपण जागेवरती 1-2 मिनिटं उभं राहायचंय. दादांना श्रद्धांजली व्हायचंय. महाराष्ट्र पोरका झाला. एक सर्वसामान्याचं, एक धडाडीचं नेतृत्व आपल्यातून काळाच्या पडद्याआड गेलं. जो सर्वसामान्य गरीबातला गरीब असो त्याचा विचार ऐकून घेणारा आणि सर्वांसाठी न्याय देणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. अतिशय दुःखद घटना घडली, परंतु होणाऱ्या घटनेला कोणाचंही काही चालत नाही. काळ आला त्याला कुणी काही करू शकत नाही. त्या पद्धतीनं बैलगाडी मालक थोडंसं आपण आज लक्षात घ्या. आजच्या मैदानामध्ये आपण लाईव्ह बंद करणार आहे. जे मैदान लाईव्ह आपण करतो ते लाईव्ह बंद केलं जाणार आहे. स्क्रीन चालू असेल, मैदानाचं रेकॉर्डिंग असेल. फक्त बैलगाडी मालक आपण आजचं मैदान एक खिलाडू वृत्तीनं खेळा. आपली गाडी खरंच बाद असेल, आपण बाद म्हणून या ठिकाणी इथं कुणी भांडाय नाही आलं पाहिजे. त्याचप्रमाणे जो निकाल पंच देतील तो निकालाला सुद्धा आपण मान्यता दिली पाहिजे. या पद्धतीनं आपण सर्वांनी आज खिलाडू वृत्ती ठेवायची आणि मैदान हे आपण पार पाडायचंय. खरं तर आज मैदान थांबायला पाहिजे होते महाराष्ट्रामध्ये असणारी सगळी मैदानं, परंतु आता सासवडच्या मैदानामध्ये सुद्धा त्यांनी लाईव्ह बंद केलं आणि रेकॉर्डिंगवरती आणि स्क्रीनवरती फक्त ते मैदान घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा हे मैदान आजचं त्या पद्धतीनं संपन्न करणार आहे. लाईव्ह बंद आजचं मैदान असणार आहे आणि या मैदानाचं रेकॉर्डिंग असेल, स्क्रीनवरती आपल्याला ते पाहता येईल. इथपर्यंतच आपल्याला आजचा दिवस ॲडजस्टमेंट ज्या जुन्या पद्धतीनं मैदान आपण करत होतो त्याच पद्धतीनं आजचं मैदान आपल्याला पार पाडावं लागणार आहे.